जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना शुक्रवारी शिराळा तालुक्यात एकही रुग्ण आढळलेला नाहीये। 24 तासात जिल्ह्यात नवे 151 रुग्ण आढळले तर 11 रुग्णांचा मृत्यू झालाय। याशिवाय 248 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। मात्र मिरज शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून उपचारार्थ रुग्णांची संख्या 203 वर पोहोचली आहे। सांगली महापालिका क्षेत्रात नवे 33 रुग्ण आढळले तसेच आटपाडी तालुक्यात 19 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 16 रुग्ण, खानापूर तालुक्यात 28 रुग्ण, पलूस तालुक्यात 6 रुग्ण, तासगाव तालुक्यात 16 रुग्ण, जत तालुक्यात 10 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 11 रुग्ण, मिरज तालुक्यात 7 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 5 रुग्ण आढळले आहेत। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 1,96,691 रुग्ण आढळले, त्यापैकी 5,197 रुग्णांचा मृत्यू झालाय तर 1,90,274 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। सद्यस्थितीत जिल्ह्यात 1,220 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत, त्यापैकी 706 रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत। आटपाडीचा हक्काचा रोड हा अण्णाभाऊ साठे चौक ते धांडोरमळा पूल 400 मीटरचा रस्ता शहराच्या सौद्यात भर घालणारा होता। 100 आयुष्यांचा सिमेंटचा रस्ता दुसऱ्या ठिकाणी बदल करण्यात आलाय। आराखड्याप्रमाणे रस्ता शहरात होत नाही तोपर्यंत शहरात कोणत्याही प्रकारचे रस्ता काम होणार नाही असा इशारा युवा नेते अनिल पाटील आणि समर्थकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राजपंथ कंपनीला दिलाय। राजपंथ कंपनी तरी सुद्धा काम सुरू करत आहे, त्यामुळे आम्ही काम बंद पाडून वाहनाची तोडफोड करणार आहे। जोपर्यंत आराखड्यानुसार सिमेंटचा रस्ता होत नाही तोपर्यंत विविध आंदोलन छेडणार असा इशारा अनिल पाटील यांनी दिलाय। सदरचा रस्ता काम बंद पडताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली। आंदोलकांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय दिला। त्यानंतर कामासंबंधी वेळोवेळी चौकशी आणि निवेदन देऊनही संबंधित विभाग काहीही सकारात्मक पावले उचलताना दिसत नाही। उलट त्यांनी काम सुरू केले। सिमेंट रस्ता करा अशी मागणी असताना देखील राजपथ कंपनी आणि संबंधित बांधकाम विभागाने मागणीकडे अक्षम दुर्लक्ष करत काम सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि तो हाणून पाडण्यात आला। राजपथ कंपनीच्या वाहनांच्या काचा फोडून आंदोलकांनी विरोध दर्शवलाय, तरीही प्रशासन आणि कंपनी याबाबत सकारात्मक आणि योग्य भूमिका घेत नसतील तर पुढे अधिक तीव्र आंदोलन उभारले जाईल आणि त्याला सर्वस्वी जबाबदार असाल असाही इशारा देण्यात आलाय। राजपथ कंपनीने आटपाडी शहरातील आमच्या हक्काचा रस्ता पूर्ण करावा ही आमची मागणी आहे आणि शेवटपर्यंत हीच मागणी कायम राहील अशी भूमिका अनिल पाटील यांनी मांडली आहे। मिरज तालुक्यातील टाकळी येथील आंबेडकर नगर येथे राहणारा 4 वर्षांचा बालक अरुण शंकर दोडमन्नी हा जवळच असलेल्या विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाला। या घटनेने टाकळी गावात शोककळा पसरली आहे। या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली आहे। शंकर दोडमन्नी हे शेतमजुरीचे काम करतात। मजुरीच्या कामासाठी ते बाहेर गेले होते। घरात 4 वर्षांचा अरुण दोडमन्नी आणि 7 वर्षांचा मुलगा ऋतिक दोडमन्नी हे दोघेजण खेळत होते। दोघेही घरापासून काही अंतरावर खेळण्यासाठी बाहेर गेले। घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या सुरगोंडा पाटील यांच्या पडक्या विहिरीजवळ 7 वर्षांचा मोठा भाऊ ऋतिक दोडमन्नी आणि तो एका मित्रांसोबत खेळत होता। विहिरीजवळ खेळत असताना विहिरीच्या कठड्यावरील शेवयामुळे पाय घसरून अरुण दोडमन्नी हा बालक पाण्यात पडला। विहिरीत पडलेला पाहून ऋतिक हा आपल्या मित्रासोबत तिथून पळून गेला। ऋतिक हा घाबरलेल्या स्थितीत होता। शंकर दोडमन्नी यांनी त्याला विचारले असता त्यांनी अरुण हा खेळत असताना विहिरीत पडल्याचं सांगितलं। शंकर दोडमन्नी यांनी विहिरीकडे धाव घेतली। आई वडिलांनी एकच आक्रोश केला। टाकळी ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होतीये। अरुण आणि ऋतिक हे दोघेही भावंडे एकमेकांना सोडून राहत नव्हते। अचानक घडलेल्या घटनेमुळे ऋतिक हा हुंदके देऊन रडतोय। आपल्या भावाचा आपल्या समोरच बुडून मृत्यू झाल्याने त्याच्यावर एक प्रकारचं दडपण आलंय। शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय। शेतमजूर असलेल्या शंकर दोडमन्नी हे मुलाचा मृत्यू झाल्याने सुन्नावस्थेत आहेत। पोलीस संतोष माने यांनी त्यांची परिस्थिती पाहून आपल्याकडे असलेले पैसे दोडमन्नी कुटुंबियांना दिले। यावेळी खाकीतील माणुसकी दिसून आली आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केन ॲग्रो कर्ज प्रकरणासह विविध गैरकारभाराच्या चौकशीसाठी 6 जणांची चौकशी समिती नियुक्त केली आहे। विभागीय सहनिबंधकांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असून 8 ऑक्टोबरपर्यंत चौकशी अहवाल सादर करावा असे आदेश सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी काढले आहेत। बँकेच्या निवडणुकीच्या धामधुमीत चौकशी लागल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याशी संबंधित रायगाव येथील केन ॲग्रो कंपनीला दिलेल्या
65 कोटी रुपयांच्या कर्ज वसुलीबाबत बँकेच्या धोरणावर आक्षेप घेत आमदार मानसिंगराव नाईक आणि इतर 9 संचालकांनी आवाज उठवलाय. त्यांनी बँक, नाबार्ड आणि राज्य बँकेकडे तक्रार केली आहे. केन ॲग्रोला दिलेल्या कर्जाचा विषय आयत्या वेळेचा विषय म्हणून घुसडण्यात आल्याचा गंभीर आरोप संबंधित संचालकांनी केलाय. हे कर्ज मान्य नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. कागदपत्रात बनवाबनवी करून परस्पर हजेरी पत्रकावर सह्या घेण्यात आल्याचा गंभीर आरोप ही तक्रारीत केलाय. त्यामुळे या कर्ज प्रकरणास आणि वसुलीस आम्ही जबाबदार नाही. यासारखी अनेक कर्ज प्रकरणे हजेरी पत्रकावर सह्या झाल्यानंतर खोटी मिनिट्स तयार करून कर्जदारांशी संगनमत करून दिली आहेत. केन ॲग्रो आणि अशा प्रकारच्या कर्ज प्रकरणाची चौकशी करावी. दोषींवर दिवाणी आणि फौजदारी कारवाई होणं आवश्यक असल्याची मागणीही केली आहे. आता केन ॲग्रोच्या कर्ज वसुलीवरून आणखी एक तक्रार दाखल झाल्यामुळे या तिन्ही तक्रारींची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. जत तालुक्यातल्या खोजणवाडी येथे गमेशा कंपनीच्या पवनचक्कीला दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीच्या धुराचे लोट परिसरात 5 किलोमीटरवरून दिसत होते. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरले. ही आग मुख्य यांत्रिक मशीनजवळ पवनचक्कीला लागली. शॉर्ट सर्किटने आग लागली असावी अशी शक्यता वर्तवली जात असली तरी अज्ञातांनी ही आग लावल्याचीही चर्चा आहे. दरम्यान या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालंय. दरम्यान ही घटना शुक्रवारी दुपारी 12 वाजता घडली. याविषयी अधिक माहिती अशी की खोजणवाडी येथील गमेशा कंपनीची पवनचक्की ही काही दिवसांपासून बंद होती. ही पवनचक्की दुरुस्त करण्यासाठी तांत्रिक कर्मचारी दुपारी आले होते, परंतु पवनचक्कीच्या मुख्य मशीनमधून धुराचे लोट दिसू लागले. प्रसंगावधान राखून कर्मचारी बाजूला झाले, त्यामुळे पुढील अनर्थ टळलाय. उंचावरील वाऱ्यामुळे पवनचक्कीला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण घेतलं. यावेळी धुराचे लोट वाऱ्याच्या वेगासोबत दूरवर पसरले होते. याबाबत कंपनीच्या वतीने उशिरा जत पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचं काम सुरू आहे. मिरज तालुक्यातल्या बेळंकी येथे म्हैसाळ योजनेच्या कॅनॉलमध्ये सकाळी 9च्या सुमारास एक मृतदेह आढळून आला. नागाप्पा निंगाप्पा कोळी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. गुरुवारी सलगरे बेळंकीच्या सीमेलगत असणाऱ्या कॅनॉलमध्ये सायंकाळी 5च्या सुमारास पाण्याच्या प्रवाहात एक बेवारस मोटारसायकल आढळून आली होती. यावेळी धोकादायक वळण लक्षात न आल्याने हा अपघात झाल्याचं प्रथम दर्शनी आढळून आलं होतं. त्यावेळी घटनास्थळी एक पिशवीमध्ये नागाप्पा निंगाप्पा कोळी, त्यामध्ये बँक पासबुक, आधार कार्ड आणि इतर साहित्य आढळून आलं. मात्र सायंकाळी कोळी यांचा पोलीस पाटील चंद्रकांत पाटील आणि पोलिसांनी शोध घेतला, मात्र ठाव ठिकाणा लागला नाही. सकाळी 9च्या सुमारास पोलीस पाटील चंद्रकांत पाटील यांना एक मृतदेह आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि नातेवाईकांनीही ओळख पटवली. नागाप्पा कोळी ही इचलकरंजीहून गावी एकुंडीकडे जात असताना बेळंकीजवळ हा अपघात झालाय. सायंकाळी मोटारसायकल कॅनॉलच्या पाण्यात आढळली. यावरून अधिक तपास करण्यात मदत मिळाली. घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी बेळंकीचे पोलीस पाटील चंद्रकांत पाटील यांनी हे धोकादायक वळणासाठी उपाययोजना कराव्यात. परिसरातील कॅनॉलमध्ये मोटारसायकल पडल्याची ही 5वी दुर्घटना असून हा पहिला व्यक्ती मयत झाल्याचं सांगितलंय. अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत. दिघंजी हेरवाड या रस्त्याच्या कामकाजात अनेक त्रुटी आढळत असून ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोर्ड दाखवतात, मात्र प्रत्येक ठिकाणी धोकादायक वळणाबाबत बोर्डच लावले नाही, त्यामुळे अपघात घडलाय. शुक्रवारच्या घटनेनंतर उशिरा शहाणपण सुचल्याने या वळणांवर बोर्ड आणि रिफ्लेक्टर लावण्यात आलेत. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून वीज चोरीचं प्रमाण वाढत असल्याने एकाच दिवशी अनेक ठिकाणी अचानक तपासणी करण्यात आली. 201 ठिकाणी वीज चोऱ्या उघडकीस आल्या आहेत. 201 ठिकाणच्या ग्राहकांकडून 7,43,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वीज बिलांच्या थकबाकीमुळे खंडित झालेला वीज पुरवठा परस्पर जोडून घेत विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध सुद्धा फौजदारी कारवाईचा इशारा देण्यात आलाय. महावितरण कंपनीमधील वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीज चोरी विरुद्ध नियमित कारवाई सुरू आहे. वीज चोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या सूचनेनुसार 1 दिवसीय विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या ऑगस्टमध्ये ही विशेष मोहीम घेण्यात आली होती. त्यानंतर आता या 4 दिवसांपूर्वी ही मोहीम राबवण्यात आली. पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी शेकडो अभियंता आणि कर्मचाऱ्यांनी विविध पथकांद्वारे वीज चोरी विरोधात कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यात 201 ठिकाणी वीज चोऱ्या उघडकीस आल्या आहेत. त्या ग्राहकांकडून 7,43,000 रुपये दंड वसूल करण्यात आलाय. वीज बिलांच्या थकबाकीमुळे खंडित आलेला वीज पुरवठा परस्पर जोडून घेत किंवा अन्य ठिकाणाहून वीज वापर करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध सुद्धा या मोहिमेत फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी उतरल्यानंतर येथील आयर्विन पुलाजवळ मोठ्या प्रमाणात विसर्जित गणेश मूर्तींचा खच पडलेला आढळलाय. 5व्या आणि 7व्या दिवशी विसर्जित केलेल्या या सर्व मूर्त्या होत्या.
स्थानिक कार्यकर्त्यांनी या सर्व मूर्ती खोलवर नदीपात्रात निघून पुन्हा विसर्जित केल्या। महापालिकेची यंत्रणा ही दुपारनंतर या कामात व्यस्त होती। विसर्जना दिवशी पाणी पातळी वरती असते आणि ती खाली गेल्यानंतर मूर्ती उघड्यावर पडल्याचा प्रकार गेले अनेक वर्ष होत आहेत। भाविकांच्या श्रद्धेला धक्का लावणाऱ्या या एकूण प्रकाराबाबत गेली काही वर्ष जनजागृती होतीये। मूर्तीदान, घरीच श्री विसर्जन, कृत्रिम कुंडात विसर्जन आणि असे अनेक उपक्रम सुरू झाले। प्रबोधनाच्या प्रयत्नांना चांगले यशही येत आहे। जवळपास 8,000 मूर्तीचं दान झाले। काही टनात निर्माल्य नदीत न जाता महापालिकेकडे जमा झाले। तथापि अजूनही मोठ्या संख्येने नदीतच मूर्ती विसर्जन करणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे। त्यामुळे दरवर्षी असे प्रकार घडत आहेत। आजही सकाळी मूर्ती उघड्यावर पडल्याचं लक्षात आल्यानंतर विसावा मंडळाचे कार्यकर्ते संजय चव्हाण, कृष्णामाई जलतरण मंडळाचे शिरीष रेळेकर, परशुराम शिंदे यांच्यासह सुमारे 20हून अधिक कार्यकर्त्यांनी मूर्ती उचलून त्यांचं पुन्हा विसर्जन केलंय। गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे। अशातच आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवेतील ॲम्ब्युलन्स चालक आपली सेवा चोख बजावत आहेत। त्याचबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून पोलीस वाहन चालक, पेट्रोल वाहतूक चालक, ऑक्सिजन वाहतूक चालक, माल वाहतूक चालक हे देखील आपले कर्तव्य बजावत आहेत। शुक्रवार दिनांक 17 सप्टेंबर चालक दिनाच्या निमित्ताने या सर्व अत्यावश्यक सेवेतील चालकांचा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सन्मान केला। यावेळी गुणगौरव प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन वितरण करण्यात आलंय। पोलिसांच्या या अनोख्या सन्मानाने चालक भारावून गेले होते। कुणी कोरोना महामारीच्या काळात अस्वस्थ रुग्णांची ने-आण करता, ऑक्सिजनचा वेळेत पुरवठा करता, वेळेवर जीवनावश्यक माल वाहतूक, इंधन पुरवठा अशी महत्त्वाची कामे अविरतपणे करत आहेत। देशातील दळणवळण आणि परिवहन क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून आपली अनन्यसाधारण भूमिका असून देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान वाहन चालक देत आहेत। चालक दिनाच्या औचित्याने त्यांचा गौरव करण्यासाठी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मनीषा दुबुले यांच्या उपस्थितीत पोलीस मोटार व परिवहन विभाग सांगली येथे चालक दिवस साजरा करण्यात आलाय। महापालिका क्षेत्रातील आस्थापनांमध्ये कामगार आणि ज्या व्यापाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे की नाही याची तपासणी महापालिका प्रशासनाने सुरू केली। लस घेतली नसताना देखील प्रशासनाला खोटी माहिती दिल्याबद्दल एका कामगाराला 1,000चा दंड करण्यात आलाय। महापालिका क्षेत्रातील बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी असणाऱ्या अनेक आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले नसल्याची बाब समोर आली। त्यामुळे ग्राहकांशी संपर्क असणाऱ्या सर्व प्रकारच्या आस्थापनांमध्ये महापालिकेचे पथक जाऊन त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांनी कोरोना लसीकरण केलं आहे की नाही याची माहिती घेते। ज्या आस्थापनेमध्ये लसीकरण नसताना कामगार काम करताना आढळून येतील तिथे दंडात्मक आणि प्रसंगी दुकान सीलची कारवाई करण्यात येणार आहे। उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, किशोर काळे, वैभव कुदळे, राजू गोंधळे आदींच्या पथकाने शहरातील मेन रोड, कापडपेठ, मारुती रोड परिसरातील दुकाने आणि अन्य व्यावसायिक आस्थापना यांना अचानकपणे भेटी देत त्यांच्या आस्थापनेत काम करणाऱ्या कामगारांच्या कोरोना लसीकरणाची माहिती घेतली। यावेळी एका दुकानातील कामगाराने लसीकरण केलं नव्हतं तरी देखील लसीकरण केलं असल्याचं खोटं सांगितलं। याची शहानिशा केल्यानंतर चुकीची माहिती दिल्याचं आढळून आलं। त्यामुळे या कामगाराला 1,000चा दंड केलाय।